MP राजस्थान से 2 रुपये सस्ता डिझेल. जोरात आलाय पाऊस. अरे बाप रे बाप, केवढी आहे बघा. बाप रे बाप. हे आपल्या महाराष्ट्राचं शेवटचं विलेज आहे आणि मग इकडून चालू होते ती म्हणजे महाराष्ट्र आणि MP ची बॉर्डर. हा एक घाट आहे. या घाटातून होत आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. हर हर शंभू शिव महादेव. नर्मदा नदीचं दर्शन मी पहिल्यांदा घेतलंय. चला मित्रांनो, आत्ताच आपल्या गाडीची टंकी फुल केली आणि आत्ता इकडून आपण पुढच्या प्रवासासाठी निघालोय. धुळे ते मध्य प्रदेश, इंदोरवरून उज्जैन. तर इकडून इंदोरचं टोटल डिस्टन्स आहे 260 किलोमीटर आणि तिकडून पुढे 50 ते 60 किलोमीटरवर आहे उज्जैन. म्हणजे टोटल आपला जवळपास 320 किलोमीटरचा प्रवास अजून पण पेंडिंग आहे. तर आता तो कंप्लीट करायच्या मागावर आहे मी. आणि 315 किलोमीटरची ऑलरेडी राईड झालेली आहे आणि अजून 315 करायचे. म्हणजे इन शॉर्ट आपण हे बोलू शकतो की उज्जैनचा मीड आहे तो धुळे आहे. तर आता आपण मित्रांनो येऊन पोचलोय नागावला. महाराष्ट्रामधलंच आहे नागाव. अजून आपल्याला मध्य प्रदेशची बॉर्डर लागलेली नाही आहे. खरंच खूप मजा येते. पण आत्ता जी माझी एनर्जी होती ना, सकाळसारखी नाही आहे. 12:15चा टाईम झाला आहे दुपारचा आणि आत्ता माझी एनर्जी 60% शिल्लक आहे. 40% बॅटरी ड्रेन आहे माझी. आणि माझ्या मोबाईलचं उलटं आहे. माझ्या मोबाईलचे 40% शिल्लक आहे, 60% ड्रेन झाली आहे. त्यामुळे आता मला वाटतं आहे दोघांना चार्ज करण्याची गरज आहे. म्हणजेच मोबाईलसाठी चार्जिंग आणि आपल्यासाठी लंच, या दोघांची व्यवस्था मला लवकरच करावी लागेल. तर इंट्रोडक्शन मी द्यायला विसरलो. गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनोज बाण आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. बस एवढीच इंट्रो देतोय आणि मला आता राजस्थानी ढाबा वगैरे दिसायला सुरुवात झाली आहे आणि पोटामध्ये चांगलेच कावळे ओरडायला पण सुरुवात झाली आहे. तर बघूया आता. माझ्या मते आता महाराष्ट्र बॉर्डर आपल्यापासून जास्त लांब नाही आहे. सोनगीर इथून 11 किलोमीटर. सोनगीरसुद्धा महाराष्ट्रातच आहे. MP राजस्थान से 2 रुपये सस्ता डिझेल. आणि पावसाला झाली आहे सुरुवात. आता पावसाला झाली आहे सुरुवात. आणि मी काहीच घातलेलं नाही आहे, ना रेनकोट ना काय. जोरात आला आहे पाऊस. अरे बाप रे बाप. इथे थांबावं लागेल आणि सगळी तयारी करावी लागेल आपल्याला. जास्तच मोठा आला यार. चला, पाऊस पण असा खोटा आहे ना. सोनगीरमध्ये आलो आणि पाऊसच गायब. हे बघा किती भिजलोय, पूर्ण ओला चिंब झाले. रेन पॅन्ट घालायला लावली मला पावसाने, रेनकोट घालायला लावला आणि मग मी पुढे आलो. अरे यार, पाऊस पण असा आहे ना यार, फालतूमध्ये त्याने मला भिजवलं आहे पूर्ण. आणि असा पाऊस होता ना जसा की असतो ना जुलै मिडमध्ये पाऊस एकदम दमदार, तसावाला पाऊस झाला आणि साला सोनगीरमध्ये गायबच झाला. आणि आत्ता बघा निरभ्र आकाश, निळं निळं. फक्त तिकडेच काळे ढग एवढे दाटून आलेले की बहिणी पूर्ण भडासच काढून टाकली. ऐसे बड़े बड़े राइड में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है. इसलिए कभी डरने का नहीं, कभी हार मानने की नहीं. जो अपना टार्गेट आहे वो बस पूरा करने का. आता बघा 5:45 हा टाईम झाला आहे आणि मला पण खरंच भूक लागायला लागली आहे. तर आता मी हाच विचार केलेला, जर पाऊस असा कंटिन्यूस पडत राहिला ना तर सोनगीरमध्येच मी कुठेतरी ढाब्यावरती चांगला लंच करून घेईन आणि तोपर्यंत पावसाचा जोर पण कमी होईल आणि मग मी पुन्हा मोटो लॉगिंग करू शकतो असं ठरवलेलं. पण जसा सोनगीरमध्ये आलो ना तसा पाऊसच गायब झाला. त्यामुळे ठीक आहे, आता काय लंच मला नाही वाटत मी लगेच 1 वाजताच करेल असं. बट विचार आहे 1:30 ते 2च्या मध्ये किंवा मग एक्झॅक्ट 1:30लाच आपण लंच वगैरे करूयात. आता मस्त ऊन पण पडले. ऊन पावसाचा खेळ मी खेळतोय. मध्येच सकाळी थंडी पण वाजत होती. तिन्ही ऋतू एकसाथ आज या 8 तासामध्ये मी अनुभवलेत. पण मस्त मजा येते. असा एक्सपिरियन्स खरं तर घ्यायला जास्त मजा येते. नवीन नवीन एक्सपिरियन्स घेण्यामध्ये जी मजा आहे ना, आणि ते पण बाईक राईड करताना, ती एकदम वेगळीच. आणि समोर बघा काय जबरदस्त. असं वाटतंय की ते विमानाचे पंख असतात ना ते घेऊन चाललेत, बट ते नाही आहे हे. बापरे काय डेंजर आहेत यार. आणि किती हलत आहेत बघा ते वाऱ्याने. आणि जसे खड्डे वगैरे येत आहेत तसे ते असे लपलप 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 असे होत आहेत.
माझ्या मते हे पवनचक्कीच्या पात्या आहेत मोठ्या, केवढी आहे बघा, बाप रे बाप. म्हणजे हा ट्रक आहे, ह्या ट्रकच्या दुप्पट तिप्पट आहे, ह्या ट्रकच्या लेंथच्या दुप्पट तिप्पट आहे, एक पाती आहे ती. बाप रे केवढं आहे भाई हे. हा दुसरा पात घेऊन चाललाय, पण मी ना थोडा डाऊटफुल आहे, हे नक्की पवनचक्कीच्याच पाते आहेत का? कारण पवनचक्कीच्या पाते असे जास्त हलत नाहीत, ते स्टेबल असतात जास्त करून. तर मित्रांनो मस्त आता लंच वगैरे करून झाला आहे, 2:15 झाले आता जस्ट, आणि 2:05 2:10लाच आपला लंच झाला. आणि जसा जास्त महाराष्ट्राच्या आतमध्ये नव्हतो आपण, महाराष्ट्र आणि MP च्या बॉर्डरवरतीच होतो बऱ्यापैकी, तर त्यामुळे आता MP बॉर्डर आपल्यापासून खूप कमी डिस्टन्सवरती आहे. कारण आता आपण आलेलो आहे पळसनेर या गावामध्ये. हे बघा इथे बोर्ड आहे समोर, पळसनेर. तर हे आपल्या महाराष्ट्राचं शेवटचं विलेज आहे, आणि मग इकडून चालू होते ती म्हणजे महाराष्ट्र आणि MP ची बॉर्डर. तर ती बॉर्डर एक्झॅक्ट कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठीच मी हा मॅप लावला, कारण नाहीतर मग असंच गाडी पळवत राहिलो तर मग समजून पण येत नाही की आपण बॉर्डर कधी क्रॉस केली. त्यामुळे हा मॅप लावला आहे. आणि हिरवीगार झाडी बघा आजूबाजूला, हिरवेगार डोंगर, खूप मस्त निसर्ग झाला आहे. ह्या हायवेचं नाव आहे नॅशनल हायवे 52, NH52 हायवे. आणि आपली एंट्री होईल सेंधवामध्ये. इथून फक्त आणि फक्त 16 किलोमीटरमध्ये आपण सेंधवामध्ये प्रवेश करू, मध्य प्रदेश. खालघाट सेंधवा टोलवेज लिमिटेड वेलकम्स यू. बिजासन माता मंदिर अँड वेलकम टू मध्य प्रदेश. मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. बिरासन माता मंदिर हे मध्य प्रदेशच्या एंट्रीलाच लागतं, आणि आपण जस्ट आता तिकडे आलो आहे. आणि हे हिरवळ बघा समोरचे, काय जबरदस्त वाटते, मस्तच. चहू बाजूंनी हिरवळ आहे, आणि हा एक घाट आहे. या घाटातून होत आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. आणि हे जे पुतळे उभारतात ना, खरंच असं वाटतं की माणूसच उभा आहे. मस्त त्याला टोपी वगैरे घालून, मुशी वगैरे काढून मस्त बनवतात. मित्रांनो टाईम झालेला आहे 2:45, आणि आपण पोचलेलो आहे सेंधवाला, मध्य प्रदेशमधलं सेंधवा हे शहर. आणि मस्त सपासप आलो, पण इकडे पण पावसाने आपली वाट लावली आहे चांगलीच. रस्ते ओले चिंब, गाडी, माझा अवतार तुम्ही बघू शकता. अचानक एवढा पाऊस आला ना की म्हणजे मला 2 मिनटं थांबावं लागलं एका दुकानाच्या शेडखाली, आणि मग पुन्हा पाऊस थांबला, मी पुन्हा मोटर लगेचच चालू केली. बेकारवाला पाऊस आलेला, मला हँडलच करता आला नाही, कारण थेंबच जे होते ना पावसाचे ते एवढे मोठे मोठे थेंब होते, आणि ते टप 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 करून पडत होते ना, त्याच्यामुळे काहीच समजत नव्हतं. आणि हे बघा पुन्हा पावसाला सुरुवात झाली, आणि ही आहे गोई नदी, गोई रिव्हर. आणि आत्ता मला काय दिसत नाही आहे पुढचं, आणि तुम्हाला पण दिसणार नाही. पावसाला झाली आहे सुरुवात, पुन्हा मला मोटो लॉगिंग बंद करावी लागणार. अरे यार. तर हा बघा मित्रांनो समोर आहे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप, आणि इथे आपल्या रॉकीला मी लावून ठेवलं आहे फुल्ली लोडेड. आणि मी बघा कुठे पडलो आहे ते, मी असा मस्त जरा आराम करतो आहे. इथे एक खॉड भेटली आहे, बाजूला बघा पॅन्ट पण वाळत घातली आहे. तर जरा पाऊस नाही आहे इकडे, तर जरासा पडलो आहे, जरा पाठीला रेस्ट देतो आहे. आणि आत्तापर्यंत टोटल आपली समथिंग 470 किलोमीटरची राईड झाली आहे. पण अजून आपल्याला समथिंग 110 किलोमीटर इकडून अजून इंदोर आहे, आणि त्याच्या पुढे 50 म्हणजे जवळपास 160 किलोमीटरची अजून आपली राईड बाकी आहे. तर अजून बराच टाईम आहे, तर त्यामुळे थोडासा रेस्ट घेतो आहे. आणि गाडीला पण रेस्ट मिळाला पाहिजे, नाहीतर मग मागच्या वेळी जसा तो वायरचा फॉल्ट झालेला तसा ह्या वेळेला नको व्हायला. कारण आत्ताशी जर्नीला सुरुवात झाली आहे, अजून एवढं डिस्टन्स कवर करून मला वापस घरी पण यायचं आहे. त्यामुळे
थोडीशी गाडीला पण विश्रांती आणि आपल्याला पण थोडीशी विश्रांती. तर भेटूया पुन्हा मोटो व्लॉगिंगवरती. मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल बरंच महाग आहे. 107 पॉईंट समथिंग पैसे होते, लक्षात नाही, बट 108 रुपये पकडून चाला तुम्ही. आणि तेच जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 103, 104, 105 या रेंजमध्ये आहे. तर आता इकडे पण माझ्या मते तशीच रेंज असेल, 107, 108 अशी समथिंग रेंज असेल. तर समथिंग आता मला 108 रुपयाचं पेट्रोल पडलं 1 लिटर. तर आता मी काय बघत नाही बसलो, टँकच फुल करून टाकला सरळ. त्याच्यामुळे जास्त काही झोलबिल ते करत राहतात. जर आपण 100 सांगितलं, हे सांगितलं नाही तर ते मुद्दाम करतात. कधी कधी टँक फुल जरी आपण बोललो ना तरी ते बोलतात अच्छा कितना 100 का, आणि मग 100 करतात आणि मग स्टॉप करतात ट्रिगरला, असं धरून ठेवतात. आणि मग त्यांना माहिती आहे आता हा बोलणार आहे मैंने आपको फुल कहा था, आपने 100 का कर दिया, अच्छा अच्छा फुल कहा था. मग ते पुन्हा तिकडनं ट्रिगर सोडणार. म्हणजे असं करून झोल झपाट होतो आणि 101 रुपयाचा पेट्रोल आपल्याला कमी भेटतो आणि आपले पैसे जास्त जातात. त्यामुळे सांगतानाच व्यवस्थित सांगा आणि लक्ष ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल झोल होतो आहे कुठे पेट्रोलचा तर तिकडनं सरळ निघून जा, दुसऱ्या पेट्रोल पंपाला भरा. जर तुम्हाला असे डाऊट आलाच तर. 104 किलोमीटर अजून आपल्याला क्रॉस करायचे. टाईम झाले आहे 3:43, 3:45 झालेत. तर माझा असा अंदाज आहे मला 6पर्यंत इंदोरला पोचायचं आहे. आणि मग तिकडून आपल्याला 1.5 तास लागेल समथिंग उज्जैनला पोचायला. 7:30 ते 8मध्ये आपल्याला उज्जैनला पोचायचे. तर मी माझ्या घरून निघताना 7:30 ते 8 हाच एक टाईम गृहीत धरलेला की या टायमाला मी उज्जैनला पोचेल. आणि कदाचित मी माझ्या रुटीनवरती प्रॉपर आहे. पण आता बघूयात पुढे कसं वातावरण भेटतं, पुढे काय चेंजेस झाले तर आपल्याला थोडासा लेट पण होऊ शकतो. इंडियन पेट्रोल पंपवरती जेव्हा मी पडलो त्या खाटवरती तेव्हा खरंच असं वाटत होतं आता झोपून जावं, एवढा थकवा आलेला. पण जेव्हा आपण असं पडतो ना एका जागी राईड अशी कंटिन्यूस करून, तेव्हा असं वाटत नाही मग पुन्हा राईड करावी. त्यामुळे मग मी आळस एकदम झटकला, तोंडावर पाणी वगैरे मारलं, पुन्हा फ्रेश झालो आणि लगेचच राईडला सुरुवात केली. कारण जर पडलो, चुकून डोळा लागला ना तर मग 1 तास असंच निघून जाईल, समजदार पण नाही. इंदोरला जातोच आहे, महाकालचं दर्शन करणारच आहे. तर तोंडामध्ये महादेवाचं एक गाणं येते, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. हर हर शंभू शिव महादेव शंभू 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 शिव महादेव. आणि आता तुम्ही बघितलं गाणं बोलताना मला डिस्टर्ब कोण ना कोण करतं. मागच्या वेळी पण असं झालेलं, अशा मधून गाडी चालवतं. आता बघितलं त्याला लेन तर आहे एक, हां जर तुला मस्ती करायचीच आहे, अशी गाडी जर मध्ये टाकायचीच आहे तर बाई आरशामध्ये एकदा बघ मागे कोण नाही आहे ना, बस याची खात्री करून मग टाईमपास कर ना. गाडी येते मागून आणि तेव्हाच तुम्ही अचानक करतात ना, ॲक्सिडेंट होतात ना. आणि बघा मॅपची आपल्याला काहीच गरज लागत नाही आहे. मध्ये फक्त आपल्याला ती बॉर्डर कधी येते यासाठी आपल्याला मॅप लागलेला. आणि जेव्हा ते आपल्याला देवीचं मंदिर दिसलं तेव्हा समजून गेलं की आपण मध्य प्रदेशामध्ये एंट्री केलेली आहे. आणि त्या बॉर्डरपासून समथिंग 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे सेंधवा. मला असं वाटलेलं की सेंधवा बॉर्डरवरतीच आहे MP च्या, बट तसं नाही आहे. सेंधवा तिथून 10 ते 15 किलोमीटर पुढे आणि मग एक गावं चालू होतात. ही आहे नर्मदा नदी. वाव, नर्मदा नदीचं दर्शन मी पहिल्यांदा घेतलंय. आणि हा बघा याने माशाचं जाळं सोडलंय. एवढं उंचावरून ते भाई मासे पकडतात, जबरदस्त. म्हणजे यांचा धागा नक्कीच खूप मोठा असेल, तो टंगूस धागा आहे. किती मोठी आहे बघा, विस्तार पावलेली नर्मदा, जबरदस्त. गुड इव्हनिंग मित्रांनो. इंदोर सिटीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत.
इंदोरमध्ये आपण पोहोचलेलो आहे. पण इंदोरमध्ये हे जे रंबलर्स आहेत ना ते जागोजागी आहेत. त्यांना एक स्पीड ब्रेकर ठेवता आला नाही. सगळीकडे नुसते रंबलर्स, ते पण 1-2 असे नाही, 6-6 रंबलर्स चा असा गुच्छा असतो ना तसा ठेवून दिला आहे. त्याच्यामुळे एवढा स्पीड कमी करावा लागतो आणि खरंच खूप वैताग येतो या सिटीमधनं चालवायला. आत्तापर्यंत गाडी एकदम मस्त आणलेली आणि हे रंबलर्स जे आहेत ना ते खरंच वाट लावत आहेत. आणि अजून पण मेन सिटीमध्ये आपण काय पोहोचलेलो नाही आहे. कुठेतरी आता थांबवावीच लागेल गाडी. कंटिन्युअस राईड केली. कुठे मागे जेव्हा फ्युअल अपला थांबलेलो तिकडे एकदा थांबलेलो आणि याच्या आधी कुठल्या गावात थांबलेलो आठवत नाही. इंदोरमध्ये जेव्हा एंट्री होते ना तेव्हा अशा या घाणेरड्या रस्त्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. इकडे बघा पल फायबर आर्ट आणि सगळे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हल्क आहे, हत्ती आहे, सर्वांच्या प्रतिकृती मोठ्या मोठ्या बनवलेल्या. जसं की मी बोललेलो 5:45 आपण पोचलो पाहिजे इंदोरमध्ये. त्याच टायमानुसार आपण पोचलो आहे. तर यात काय आपल्याला इश्यू नाही आला. मध्ये मध्ये पाऊस भरपूर वेळा भेटला पण राईड आपण कंटिन्यूस करत राहिलो. नाहीतर मग पॉसिबल नव्हतं 5:45 इंदोरमध्ये येणं. पण आता आपल्याला वेळ लागेल कारण ही जी सिटी ट्रॅफिक आहे ना ती खरंच खूप जास्त आहे इकडे आणि त्यामुळे वेळ जास्त लागणार आहे. चला मित्रांनो, इंदोरमध्ये तर आपली एंट्री झालेली आहे आणि हा लॉग पण खरंच खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे आता इंदोर टू उज्जैन ही आपली फायनल जर्नी करून आपला तिसरा पण एपिसोड पुढच्या वेळेला संपवून टाकूयात. तर चला, जर मग आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट्स येऊ देत. तुम्हाला जे पण डाऊट्स असतील किंवा माझी काय कमी वाटते, म्हणजे मी जी लॉगिंग करतो आहे त्यामध्ये अजून काय मी ॲड केलं पाहिजे, या सर्व गोष्टी मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.